दहशत सिर्फ नाम की नहीं, काम की भी होनी चाहिए। हा डायलॉग ज्यांना लागू होतो त्याच अधिकारी आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात। आपण बोलत आहोत करमाळ्याच्या लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्याबद्दल। नमस्कार, मी समीक्षा सुजित देशमुख आणि आपण पाहताय टीओडी मराठी। तुम्हाला आठवत असेल तर 2016 मध्ये कवटे महांकाळ मध्ये त्यांनी वाळू तस्करांवर धडाकेबाज कारवाई करत 13 ट्रक पकडले होते। त्यांच्या याच कामामुळे त्यांना लेडी सिंघम म्हणून ओळख मिळाली। पण आता याच तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल झालाय। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार ठोकळे यांच्या विरोधात थेट हिवाळी अधिवेशनात हा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो स्वीकारला आहे आणि तो तातडीने पुढील चौकशीसाठी विशेष अधिकार समितीकडे पाठवलाय। यामुळे त्यांच्या कामकाजावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिलेत। आता या हक्कभंग प्रस्तावामध्ये आमदारांनी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्यावर कोणते आरोप केलेत ते सोप्या भाषेत समजावून घेऊयात। आमदारांनी सांगितलंय की तहसीलदार शिल्पा ठोकळे या नागरिकांना संपर्क केल्यास योग्य प्रतिसाद देत नव्हत्या। तसेच हिवाळी अधिवेशनाचे काम चालू असताना वारंवार फोन करूनही त्या फोन घेत नाहीत। यासोबतच आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी सरकारी कामाची आवश्यक माहिती मागितली असता त्या माहिती देणे सुद्धा टाळत होत्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करतायत। अशा प्रकारे त्या सातत्याने काम करत असल्याचा गंभीर आरोप आमदारांनी केला। त्यामुळे वाळू तस्करांना धडा शिकवणाऱ्या या लेडी सिंघम आता लोकप्रतिनिधींच्या हक्काचे उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे अडचणीत आल्या आहेत। आता या चौकशीतून त्या कशा बाहेर पडतात आणि प्रशासन काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।